अनुसूया माता मंदिर इथली एरंडी या गावातली पवित्र भूमीतली दत्त मंदिर आहे. पंचवा दत्तात्रेय महाराज, श्री गायत्री माता, विश्वकर्मा भगवान आणि 2 महाकाली माता आणि अनेक अशी मूर्ती आहेत. त्या स्वामीजींची मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि सुरेख मंदिर परिसर आहे. शंकराचं देऊळ आहे. अत्रेश्वर महादेव मंदिर आहे. श्रीपाद वल्लभांचा श्री गुरुदेव दत्त आणि नृसिंह सरस्वतींचा फोटो आहे. छान श्री गुरुदेव दत्त आणि रणछोडदास म्हणजे श्रीकृष्णांचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त नर्मदे. असं अत्यंत सुंदर मंदिर आहे. हा परिसर अत्यंत शांत आहे. इथे खाली आपण गेलो तर आपल्याला माता अनुसूयाचं मंदिर आहे, ते पण आपण बघूया. पहिल्यांदा हे मंदिर लागतं, त्याच्यानंतर आपल्याला बाकी इतर परिसर आहे तो दिसायला लागतो. हे माता अनुसूयांचं मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की अनुसूया मातांनी ही गंगा कुई की जिथे अनुसूया मातेच्या तपश्चर्येने आणि तिच्या तपाचं सामर्थ्य 1 वर्षाचं सामर्थ्य प्रदान करून इथं माता अनुसूयाने साक्षात गंगेला इथे पाचारण केलं होतं. त्यावेळी दुष्काळ पडला होता इथे आणि अत्री ऋषी हे त्यांच्या तपश्चर्येतून जागे झाले आणि त्याच्यानंतर त्यांना तहान लागली, त्यांना पाणी प्यायचं. त्यांच्याकडे पाणी नव्हतं. त्यावेळेला अनुसूया मातेने गंगेला प्रार्थना केली की तू इथे अवतरत हो, आणि त्याच्यासाठी गंगेने एक कंडिशन घातली की मी इथे येते पण तुझं 1 वर्षाचं पतिव्रता धर्माचं आणि अतिथी धर्माचं दोन्हीचं तुझं जे काही व्रत आहे त्याचं पुण्य मला 1 वर्षाचं पुण्य मला तू दे. असं करून गंगा इथे साक्षात अवतरली आहे. या कुईला गंगा कुई असं नाव आहे. ही हजारो वर्षांपूर्वीची गंगा आहे आणि ती साक्षात गंगा इथं अवतरलेली आहे. अत्यंत पवित्र क्षेत्र आहे असं.